जेव्हा त्या दुपारच्या वेळी माझ्या मुलीने मला सांगितलं, आता तू या घरातून निघून जा, तेव्हा मी फक्त हसले आणि उत्तर दिलं, ठीक आहे. तिला काय माहीत होतं की ती जे कधी कल्पनाही करू शकत नव्हती ते मी आधीच करून ठेवलं होतं. एक असा फोन कॉल जो सगळं बदलणार होतं. माझं नाव लता जाधव, वय 58 वर्ष. मी पुण्यातील एक निवृत्त शिक्षिका. 9 वर्षापूर्वी माझे पती अमित यांचं निधन झालं. मी ती आई आहे जी नेहमी मानत आली की मातृत्व म्हणजे त्याग. मी सहमत होते की सहकार्य कुठं संपतं आणि लाड कुठे सुरू होतात. खूप गोष्टी चुकून समजले, पण एका गोष्टीत मी बरोबर होते की ज्यांच्यासाठी तुम्ही सर्वाधिक रक्तघाम गाळता ते बरेचदा त्याला आपला हक्कच समजतात. हे सगळं एका मंगळवारपासून सुरू झालं. मार्च महिना होता. सकाळचे 11:15 वाजलेले. मी चहा संपवून वृत्तपत्राचा अग्रलेख वाचत होते तेव्हाच मोबाईल चमकला. नाव उमटलं स्मिता, माझी मोठी मुलगी. तिच्या नावावर आजही हृदय थबकतं. आई, तू येऊ शकतेस का? आम्हाला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. तिचा आवाज थोडासा जास्तच साधा होता. सगळं बरं आहे ना? मी विचारलं. हो हो, सगळं बरं आहे, तिने घाईघाईत सांगितलं. फक्त तू ये. त्या गावातील ते घर फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. मी लगेच निघाले. गुडघ्यात पायऱ्यांची तक्रार होती तरीही. गाडी चालवताना स्वतःलाच गोष्टी सांगत होते. कदाचित तिच्या नवऱ्याला कायमस्वरूपी नोकरीची ऑफर मिळाली असेल. कदाचित आता ते EMI आपल्या नावावर भरण्यास तयार असतील. कदाचित वीज, पाणी किंवा माळ्याचा खर्च ते आपल्या जबाबदारीवर घेतील. 4 बेडरूमचा तो फ्लॅट बाहेरून चमकत होता. क्रीम रंगाची पेंटिंग, स्मिताची आवडती. पैसे मीच दिले होते. नवीन मॉड्युलर किचन, चिमणीपासून फ्रीजपर्यंत मीच विकत घेतलं. छत गळलं तेव्हा ठेकेदाराला मीच पैसे दिले. जेव्हा वेदने 7व्या वाढदिवशी सायकल मागितली, हेल्मेट आणि गुडघ्याचं कवच मीच घेतलं. जेव्हा तन्वी प्ले स्कूलला गेली, तिची फीसुद्धा मीच भरली. मी बेल वाजवली. स्मिता नेहमी म्हणते की चावी वापर, पण डीडवर माझं नाव असलं तरी मी तिच्या मर्यादांचं पालन करते. दरवाजा सिद्धार्थने म्हणजेच तिच्या नवऱ्याने उघडला. नेहमी तो मनापासून मिठी मारायचा. आज नजर मिळवू शकत नव्हता. या आई, तो म्हणाला. स्मिता आत आहे. स्मिता लिव्हिंग रूममधल्या सोफ्यावर बसली होती. तोच महागडा सोफा जो मी विकत घेऊन दिला होता. तिचे हात घट्ट गुंफलेले होते. मुलं कुठे आहेत? मी विचारलं. वर खेळतायत, ती म्हणाली. मी खिडकीजवळच्या खुर्चीवर बसले. स्मिताने दीर्घ श्वास घेतला. आई, आम्हाला घराबद्दल बोलायचं आहे. तो शब्द नेहमी आमच्यात वावरत असायचा. घर. मी डोकं हलवलं. हो, मी विचार केलाय की आता हळूहळू EMI तुम्ही सांभाळू शकता. या महिन्यापासून वीज आणि इंटरनेट तू भर. पुढच्या महिन्यापासून माळी. आम्हाला ते नको, तिने मध्येच तोडलं. तो आम्ही हा शब्द माझ्या हृदयावर दगडासारखा कोसळला. सिद्धार्थ येऊन तिच्या शेजारी बसला. आम्हाला वाटतंय सध्याची व्यवस्था कुणासाठीही चांगली नाही, स्मिता बोलली. जेव्हा आमची आईच घराची मालकी नसेल तेव्हा विचित्र वाटतं. आम्हाला भाडेकरू असल्यासारखं वाटतं. हे काही बरोबर नाही. मी गप्प राहिले. म्हणून आम्ही ठरवलंय, ती पुढे म्हणाली. तू संपूर्ण मालमत्ता आमच्या नावावर हस्तांतरित करून दे. पूर्णपणे गिफ्ट डीड. तुला EMI भरण्याची गरजच राहणार नाही. फक्त घर आमच्याकडे सोपव आणि मागे हो. खोलीतली हवा जड झाली. माफ करा, मी हळूच म्हणाले. तुमची इच्छा आहे की मी हे 1 कोटीचं घर? आई, हे पैशात मोजू नको प्लीज, तिने त्याचा शब्द कापून टाकला. हा आमच्या सन्मानाचा प्रश्न आहे. आम्हाला आमचं घर हवं आहे, कर्जाचं नाही. तू EMI भरतच आहेस तर थांबव आता. तुझ्यासाठी काही बदलणार नाही. सगळंच बदललंय बाळा, मी म्हणाले. मी माझी एकमेव मालमत्ता गमवेन. मी माझं PF तोडलं, घरावर कर्ज घेतलं, आजीचे दागिने विकले. हे घर म्हणजे माझी सुरक्षा आहे. तुझ्याकडे पेन्शन आहे, तुझं स्वतःचं घर आहे. तुला या घराची गरज नाही, स्मिता म्हणाली. तुझ्याकडे पेन्शन आहे, तुझं स्वतःचं घर आहे. तुला या घराची गरज नाही, स्मिता म्हणाली. सिद्धार्थ हळूच बोलला. गिफ्ट डीडने सगळं सोपं होईल. टॅक्स, शाळेचे फॉर्म आणि आम्ही तुमच्यासाठी दरमहा थोडे पैसे वेगळे ठेवू. आई, आम्ही निर्दयी नाही, स्मिता म्हणाली. तो शब्द मला खुपला. मी म्हणाले, स्मिता, जेव्हा तू आणि सिद्धार्थ कर्ज घेऊ शकत नव्हते तेव्हा कोण पुढे आलं होतं गं?
मी धन्यवादाची अपेक्षा केली नाही, पण मला तुमच्या दोघांकडून सन्मानाची अपेक्षा नक्कीच होती. तुम्ही जे मागताय ते सन्मान नाही, ती चोरी आहे. तिचा चेहरा कठोर होता. ड्रामा करू नको. मी कटू हसले. ड्रामा? गेले 3 वर्षात मी जवळपास 95 लाख रुपये दिलेत. 25 लाख डाऊन पेमेंट, छताची दुरुस्ती, फर्निचर, पेंटिंग. तुम्हाला माहीत आहे का मी किती वेळा स्वस्त भाज्या घेतल्या जेणेकरून तुमच्या माळ्याचा पगार निघेल? त्यावर मी लगेचच म्हणाले, ती तुझी निवड होती आई. कोणी तुझ्यावर जबरदस्ती केली नव्हती. मला जाणवलं की मीच तिला हे शिकवलं होतं की माझं प्रेम म्हणजे एक नळ आहे जो ती मनासारखं उघडू शकते. ठीक आहे, स्पष्ट सांग. मी विचारलं, तुम्हाला नेमकं काय हवं आहे? सिद्धार्थने टेबलवरून फाईल उचलली आणि माझ्याकडे सरकवली. जाड कागद, वकिलांचा शिक्का. आम्ही वकिलांना भेटलो, स्नेहा म्हणाली. गिफ्ट डीड आहे, सोपी आहे. उद्या रजिस्ट्री होऊ शकते. मी कागद पाहिले. वर मोठ्या अक्षरात माझं नाव लिहिले होतं, लता अमित जाधव. खाली कलम आणि अटी. सगळ्यांचा एकच अर्थ, द्या. मी फाईल परत ठेवली. मी आज साईन करणार नाही. स्मिताचा चेहरा लाल झाला. का तू सगळं बिघडवत आहेस? आम्ही फक्त तुझ्याकडून आमचं स्वातंत्र्य मागतोय. तुम्ही फक्त तुमचे स्वातंत्र्य मागत नाही, तर तुम्ही त्यासोबत माझं अंतर मिटवण्याचा प्रयत्न करत आहात, असं मी म्हणाले. आई, तू नेहमी म्हणतेस की कुटुंब म्हणजे विश्वास. आमच्यावर विश्वास टाक आणि सोड हे सगळं. मी विश्वास टाकलाच होता. मी म्हणाले, तुम्हीच या घरात आहात म्हणून. खोलीत शांतता पसरली. वरून मुलांचा खिदळण्याचा आवाज येत होता. वेदचा हसरा. तन्वी काहीतरी ओरडत होती. त्या निष्पापपणाने माझं हृदय छेदलं. मी उठले. मी तुमचं बोलणं ऐकलंय. तुम्ही माझं ऐकलं नाहीत, पण ठीक आहे, मी जाते. स्मिता दचकली. म्हणजे तू साईन करणार आहेस की नाही? मी विचार करेन, मी म्हणाले. उद्या वकिलांचा वेळ ठरलाय. उशीर करू नकोस, तिने थंडपणे सांगितलं. उशीर होणार नाही, मी हसून म्हणाले. बाहेर संध्याकाळ उतरत होती. गाडी चालवताना मी स्वतःला म्हणाले की आता खेळ त्यांच्या नियमाने चालणार नाही. रात्री घरी पोचले. कुर्ता बदलला, डायरी उघडली. लिहिलं की आता EMI थांबवायची. रीना कोल्हे यांना फोन करायचा. लक्षात ठेवायचं की मी कोण आहे. फोन चमकला. स्मिताचा मेसेज होता. हट्ट करू नकोस आई. जर खरंच आमच्यावर प्रेम असेल तर सिद्ध कर. मी उत्तर दिलं नाही. लाईट बंद केली. अंधारात हळूच म्हणाले, ठीक आहे. तिला वाटलं हे शरणागती आहे. तिला काय माहीत की ही माझ्या प्रतिकाराची सुरुवात आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हवा जास्त स्वच्छ वाटत होती, पण माझ्या आत सगळं धुकं होतं. अलारामच्या आधी डोळे उघडले. केटली चढवली. चहा उकळला आणि मी खिडकीजवळ उभी राहून आपलंच शहर हळूहळू जागताना पाहत राहिले. जणू काही असा निर्णय घेणार आहे जो माझे जुने नाव, जुन्या सवयी आणि जुन्या भीती तिन्हींपासून माझा संबंध तोडेल. ठीक 8 वाजता रीना कोल्हे आल्या. तीच रीना ज्यांनी 15 वर्षापूर्वी मला माझा छोटासा फ्लॅट मिळवून दिला होता आणि ज्यांची एक सवय मला नेहमी दिलासा देते. त्या ऐकतात पण दया दाखवत नाही. त्यांनी माझ्यासमोर डायरी उघडली. काळ्या फाउंटन पेनने तारीख लिहिली आणि म्हणाल्या, लताताई, कायदेशीररित्या हे तुमचंच आहे. भाडेकरूचा कोणताही लेखी करार नाही, फक्त कौटुंबिक निवास. तुम्ही विकायचं ठरवलं तर विकू शकता. नोटीस कायद्याप्रमाणे द्यावी लागेल. मी मान हलवली. गेल्या महिन्याच्या विक्रीनुसार किंमत 1,20,00,000 दरम्यान. स्थिती चांगली, लोकेशन उत्तम. 3 आठवडेसुद्धा दिलेत तर ऑफरची रांग लागेल. त्या माझ्या डोळ्यात पाहून म्हणाल्या, पण तुमचं मन तयार आहे का? मनालाच तयार व्हावं लागतं, मी हळूच म्हणाले. नाहीतर हे मन मला आयुष्यभर ओढत राहील. रीनाने आणखी काही नोट्स घेतल्या. टाईमलाईन, फोटो, कागदपत्र. त्या उठल्या तेव्हा खोलीतलं धुकं थोडंसं कमी झाल्यासारखं वाटलं. दरवाजावर त्या हळूच म्हणाल्या, एक गोष्ट, भावना वेगळ्या पानावर ठेवा. जे बरोबर आहे तेच करा. त्यांच्या जायला 10 मिनिटंही झाली नव्हती की स्मिताचा मेसेज आला. वकिलांकडे वेळ बुक करून ठेवली आहे. ड्रामा करू नकोस. ड्रामा, त्या शब्दात तीच जुनी थंडी होती. मी उत्तर दिलं नाही, पण मनाचा एक भाग जुन्या सवयीने बोलला, आधीच जाऊन समजावून सांगावं, कदाचित संलग्नता होईल. दुसऱ्या भागाने सांगितलं, संलग्नता तेव्हाच होते जेव्हा समोरचा ऐकायला तयार असतो. मी शेवटचं एकदा घड्याळ पाहिलं आणि ठरवलं, जाईन. पण मनवण्यासाठी नाही, शेवटचा प्रयत्न समजावण्यासाठी. आणि नंतर जे होईल
ती रीनाच्या डायरीतल्या पानांनुसार होईल. 10:30ला मी वाकड गावाच्या गेटवर होते. गार्डने नेहमीप्रमाणे मला सलाम केला. मी बेल वाजवली. सिद्धार्थने दार उघडलं. चेहरा थकलेला, डोळ्यांखाली हलके काळे वर्तुळ. या आई, त्याने बनावटी हसू केलं. लिव्हिंग रूममध्ये स्मिता शांत बसली होती. समोर टेबलावर ती जाड फाईल, वर मुलांच्या पळण्याचे आवाज. वेद काहीतरी कार्टून डायलॉग ओरडत होता. तन्वी खिदळत होती. मी त्या हसण्यातून ताकद घेतली. ही मुले अजून जगाच्या घाणीपासून दूर आहेत. मी शेवटचं सांगणार होते, शांत आवाजात म्हणाले. गिफ्ट डीड मी आज साईन करणार नाही आणि उद्याही नाही. स्मिता हळूच हसली. ते हसणं जे मऊ दिसतं पण फक्त त्वचेचं असतं, आत काहीच नसतं. मग इथे का आलीस आई? ही पैशांची गोष्ट नाही, मर्यादेची आहे, मी म्हणाले. तुम्हाला घर सांभाळायचं असेल तर EMI तुमच्या नावावर घ्या. हळूहळू बिलं उचला. मग मला माझी शेवटची सुरक्षा सोडायला सांगू नका. तिने बोटच चटकावली. आई प्लीज, तू नेहमी बलिदानाचा हिशोब मांडतेस. आम्हाला मुलांसाठी स्थिरता हवी. तुला तुझं कंट्रोल हवं आहे. तिने खाली वाकून सांगितलं. उद्या तुझं काही बरं वाईट झालं तर बँक थेट दारावर येईल. तुला हवं आहे का तुझी नातवंडं रस्त्यावर यावीत? मी तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले. मी वसियत करून ठेवली आहे आणि कंट्रोल हा शब्द तुझ्या तोंडात चांगला नाही वाटत स्मिता. कारण गेल्या 3 वर्षात कंट्रोल मी नव्हे तुमच्या खर्चांनी ठेवला आहे. सिद्धार्थने हात हवेत हलवले, जणू 2 ध्रुवांमध्ये धागा शोधतोय. आई, आम्ही प्रामाणिकपणे सांगतोय, गिफ्ट डीडने सगळं सोपं होईल. नंतर मी रिफायनान्स करेन. नंतर मी पुन्हा म्हणाले, तो शब्द जो कधी येत नाही. खोलीत पंखा फिरत होता. भिंतीवरची घड्याळ टिकटिक करत होती. दुसऱ्या घरात हीच घड्याळ कुटुंबाला एकत्र ठेवते. इथे तिची प्रत्येक टिक आम्हाला वेगळे करत होती. मी हळूच म्हणाले, 3 वर्षात 72 लाख EMI, 25 लाख डाऊन पेमेंट, छत पेंट, फर्निचर, माळी, एकूण जवळपास 95 लाख. मी हे कर्ज तुम्हाला ऐकवत नाही, फक्त आठवण करून देते. तुम्ही ज्याला दिखावा म्हणता तो माझ्या हाडांच्या मजुरीचा आहे. स्मिताच्या चेहऱ्यावर तोच जुना तिरस्कार परतला. ही तुझी निवड होती आई, कोणी जबरदस्ती केली नव्हती. आणि त्या क्षणी मला जाणवलं की मी तिच्याशी नव्हे, माझ्या जुन्या स्वरूपाशी वाद घालतीये, जो प्रत्येक अडचणीत म्हणायचा, ठीक आहे मी करेन. मी हँडबॅग उचलली. चांगलं. शेवटची गोष्ट, आज मी बँकेला ऑटो डेबिट थांबवायला सांगेन. सिद्धार्थ उडाला. नाही नाही आई, असं म्हणू नका. का नाही? मी विचारलं. तुम्ही मोठे झालात. सन्मान हवा असेल तर जबाबदारीही हवी. स्मिता उठली. तिची देहबोली बदलली. एक तीक्ष्ण रेखा, जणू आतून दरवाजा बंद होतोय. बस, ती म्हणाली. खूप झाला आता गिल्ट ट्रिप. तू साईन करणार आणि आत्ताच करणार. वकील वाट बघतायत. मी साईन करणार नाही, मी स्पष्टपणे म्हणाले. तिने फाईल उचलून माझ्यासमोर फेकली. कागद फरशीवर सरकले. आम्ही तुझ्या भिकेवर जगत नाही, ती दात ओठ खात म्हणाली. तू आत्तापर्यंत जे केलंस ते स्वतःसाठी केलंस. आता आमचं एक काम कर. आणि मी हळूच विचारलं, आणि ते काय? तिने दोन्ही हातांनी मला धक्का दिला. सगळं एकदम घडलं. माझी टाच संतुलन बिघडलं. पाठ टेबलाच्या तीक्ष्ण कडेला लागली. काचेचा शोपीस खटकन फुटला. मग दुसरा धक्का, जास्त जोरात. यावेळी मी थेट फरशीवर. डोकं लाकडाला धडकलं. थक आणि जग 2 सेकंदांसाठी पांढऱ्या प्रकाशात बदललं. आई, सिद्धार्थची ओरड खोलीला बांधून गेली. तो वाकून मला उचलायला धडपडला. त्याचे हात थरथरत होते. तुम्ही ठीक आहात? सॉरी. मी हाताने डोकं स्पर्श केलं. बोटं ओली. डोक्यामागे उष्णतेचा थोडासा ज्वालामुखी. तोंडात लोखंडाचा स्वाद. मी सिद्धार्थचा खांदा पकडला. स्वतःला बसवलं. TV कॅबिनेटच्या काचेत माझी सावली. केसात रक्ताची बारीक रेष. श्वास वरचेवर. जणू फुफ्फुसांनी एकदम जागा कमी केली. स्मिता माझ्यावर उभी होती. डोळे तीव्र, लाल. उठ, ती म्हणाली. आणि जा. आम्हाला हा तमाशा नकोय. सिद्धार्थ तिच्याकडे वळला. भडकला. स्मिता, हे काय करतीयस? माफी माग. तू गप्प रहा. तिने त्यालाही कापलं. आम्हाला आपलं आयुष्य हवंय. जुन्या पिढीची गिल्ट नको. आई, तू याला चोरी म्हणतेस? छान. मी म्हणते तुझा प्रत्येक भरणा म्हणजे कंट्रोल होता. आता आमच्यावर तुझी कृपा नको. जा. मी हळूहळू उठले. गुडघ्यात राग आणि अपमान दोन्ही धडकत होते. सिद्धार्थने माझा हात धरला.
मी गाडी काढतो. नको, मी म्हणाले. मी जाऊ शकते. माझे पावलं जड होती पण थांबली नाहीत. दरवाजापर्यंत पोचले तेव्हा स्मिताचा आवाज मागून ताणला गेला. आणि हो, आता सांगितल्याशिवाय येऊ नकोस, हे आमचं घर आहे. मी वळून तिला पाहिलं. त्या चेहऱ्यावरचे भाव तेच होते जे लहानपणी भीती वाटली की माझ्या दुपट्ट्यात तोंड लपवायचे. आता ते तोंड मला परक म्हणत होतं. मी हसले, तसं हसणं जे विजयी माणूस करतो, हरलेला नाही. ठीक आहे, मी अतिशय बारीक आवाजात म्हणाले. मी येणार नाही. बाहेर सूर्य तिरका होता. गेटकडे जाताना मी चाल सरळ ठेवली. एक पाऊलही डगमगलं नाही. गार्डने आश्चर्याने पाहिलं. कदाचित माझ्या केसातली लाल रेष दिसली. मी नजर मिळवली नाही. कारपर्यंत पोचले. ड्रायव्हर सीटवर बसले. आरशात स्वतःला पाहिलं. हा चेहरा वेदनेने नाही, निर्णयाने बदलत होता. घरी परतताना प्रत्येक ट्रॅफिक सिग्नलने मला 10-10 सेकंद दिले आणि प्रत्येक 10 सेकंदात आतलं एक जुना धागा तुटत गेला. तो धागा जो मला आई असण्याची जबाबदारी म्हणून स्वतःविरुद्ध उभा करायचा. फ्लॅटवर आले. सर्वप्रथम बाथरूममध्ये गेले. पाण्याने केसातली रेष धुतली. डेटॉल लावलं. जळजळ झाली तेव्हा डोळे आपोआप पाणावले. आरशात गालावर निळ्या जांभळ्या रंगाची जखम उमटली होती. मी टॉवेलने हात पुसले आणि टेबलापर्यंत चालत गेले. खुर्ची ओढून बसले आणि इतका खोल श्वास घेतला की पळ्या खणखणल्या. बाहेर कुणाच्या अंगणात प्रेशर कुकरने पुन्हा सिट्टी मारली. शहर आपल्या दिनचर्येत होतं. माझं घर पहिल्यांदाच माझ्याकडे वळलं होतं. माझी डायरी टेबलवर उघडी पडली होती. कालची लिखाण ताजं. EMI थांबवायची. रीना कोल्हे यांना फोन करायचा. लक्षात ठेवायचं की मी कोण आहे. पेन उचललं. खाली नवीन ओळ काढली आणि लिहिलं. आत्ताच फोन उचलला. स्क्रीनवर प्रिया आणि सिद्धार्थचे अणगणित नोटिफिकेशन्स चमकत होते. मी त्यांच्यावर बोट फिरवलं नाही. कॉन्टॅक्ट उघडले. बँक कॉल बटन दाबण्यापूर्वी मी शेवटचं खिडकीकडून बाहेर पाहिलं. झाड पूर्ण स्थिर होतं. जणू हवाही ऐकत होती. माझ्यातलं थरथरनं थांबलं होतं. मी नंबर डायल केला. लाईन जोडली. दूर कुठेतरी एक सभ्य सराव केलेला आवाज आला. नमस्कार, आपण बँक हेल्पलाईनशी बोलत आहात. मी डोळे मिटले आणि शब्द स्पष्ट बोलले. मला माझ्या खात्यातून ऑटो डेबिट तात्काळ बंद करायचे. आणि त्या क्षणी मला कळलं की आता ही कथा मी लिहितीये. पुढे जे होईल ते माझ्या अटींवर होईल. स्मिताने म्हटलं होतं जा. मी म्हटलं कोणतीही मशीन माझ्या त्यागाला डेबिटच्या ओळीत नोंदवणार नव्हती. स्वयंपाकघर वेगळं वाटत होतं. भिंतींनासुद्धा जणू कळलं होतं की मी काय केलंय. चहाचा प्याला हातात जड वाटला, पण हात थरथरले नाही. ही शांतता नव्हती. हे वेगळंच काहीतरी होतं. तीक्ष्ण, जणू काही मॅनेतून तलवार बाहेर काढली. मी जुन्या वहीत गणितं मांडायला बसले. यावेळी दुसऱ्यांसाठी नाही, स्वतःसाठी. EMI 72 लाख, 3 वर्ष. डाऊन पेमेंट प्लस रजिस्ट्रेशन 25 लाख. छताची दुरुस्ती 8 लाख. किचन उपकरणं 6 लाख. फर्निचर प्लस बागकाम 7 लाख. शाळेच्या फी, वैद्यकीय बिलं, आणीबाणी 10 ते 12 लाख. एकूण जवळपास 1.2 कोटी. कागदावर पेन दाबता दाबता पान फाटलं. हे फक्त पैसे नव्हते, ही 40 वर्षाची मेहनत होती. खडूने भरलेली वर्गखोली, रात्री उशिरापर्यंत कॉप्या तपासणं, स्वतःच्या इच्छा गिळणं जेणेकरून माझी मुलगी कधीही उपाशी राहू नये. हे माझे पती अमित यांचं PF होतं. माझ्या आईचे दागिने होते. माझ्या म्हातारपणाची जमवलेली पुंजी होती. आणि सगळं ओतलं होतं त्या घरात जिथे मला धक्के देऊन बाहेर काढलं गेलं. मी वही बंद केली. डोक्यात हलकी वेदना होती, पण ती कालची जखम नव्हती, ती सत्याच्या ओझ्याची होती. सकाळी 9 वाजता फोन वाजला. स्मिता. मी उचलला नाही. व्हॉट्सॲपवर आई, तू खरंच EMI थांबवणार? तू आम्हाला उद्ध्वस्त करशील? प्लीज असं करू नकोस. दुसरा मेसेज. वेद आणि तन्वीची काळजी असेल तर तू असं कधीच करणार नाही. माझा राग फोन भिंतीवर आपटायला तयार होता. तरी मी टाईप केलं, तुला वेद आणि तन्वीची खरी काळजी असती तर तू आपल्या आईला फरशीवर पाडलं नसतंस. पण सेंड करण्याआधी डिलीट केलं, कारण स्मिता ऐकायला तयार नव्हती. ती फक्त वळवायला तयार होती. दुपारी सिद्धार्थ आला. हातात मिठाईचा डब्बा. जणू गोडवेने कालची जखम पुसली जाईल. आई, तो हळूच म्हणाला, काल जे झालं ते मनात घेऊ नका. स्मिता चिडली होती. तिने मुद्दाम नाही. सिद्धार्थ. माझा आवाज बर्फासारखा सपाट. ती चिडचिड नव्हती, ती हिंसा होती.
त्याचा चेहरा खाली गेला. मला माहीत आहे, मी पण सांगितलं की चुकीचं केलंस. पण आई, मुलांना शिक्षा देऊ नका, EMI थांबवू नका, आम्ही आता नीट सांभाळू, वचन देतो. वचन? मी पुन्हा म्हणाले, जसं नोकरी लागल्यावर तुम्ही सगळं सांगणार होता तसं, जसं माळी आणि फी फक्त तात्पुरती आहे असं. त्याच्याकडे उत्तर नव्हतं. मिठाईचा डब्बा तसंच ठेवून तो चहा न पिता निघून गेला. संध्याकाळी मी रीनाला फोन केला. घर लिस्ट करा, मी म्हणाले. कागदपत्र सुरू करा. वादळासाठी तयार आहात? त्या म्हणाल्या. कालच वादळात उभी होते, मी म्हणाले. आता फक्त त्यातून बाहेर पडत आहे. पण दुसऱ्या सकाळी वादळ स्वतः माझ्या दारात आलं. 8 वाजता बेल वाजली. मी उघडलं. ना स्मिता ना सिद्धार्थ. एक तरुण, नीट शिवलेला सूट, हातात ब्रीफकेस. श्रीमती जाधव? मी अभिजित, तुमच्या जावयाच्या आणि मुलीचा वकील. एक आवश्यक कागद आहे. आत येण्याची इच्छा नव्हती, पण कुतूहल जिंकलं. तो माझ्या डायनिंग टेबलवर कागद पसरू लागला. तीच टेबल जिथे स्मिता लहानपणी अभ्यास करायची आणि मी डाळ चढवून कॉप्या तपासायचे. हा एडेंडम आहे, तो सहज म्हणाला. कौटुंबिक स्थिरतेसाठी तुम्ही तुमची सगळी लपलेली संपत्ती जाहीर करावी. अमित यांचा डेथ सेटलमेंट, सेव्हिंग खाती, सगळं काही. त्याने सहीच्या जागी बोट ठेवलं. तुमची मुलगी आधीच सही करून गेली, फक्त तुमची औपचारिकता बाकी आहे. कागदावर स्मिताची घाईतली सही होती. तिने वाचलंसुद्धा नव्हतं. माझा घसा कोरडा पडला. मी दोन्ही हात टेबलावर टेकले. आपल्या क्लायंटला सांगा की माझ्या वकिलाशिवाय काहीच साहीन करणार नाही. वाट बघावी लागेल. तो दचकला. किती वेळ? जेव्हा मी देईन तेव्हा, मी ठामपणे म्हणाले. तो नाराज चेहरा घेऊन निघून गेला. दार बंद होताच मी दीर्घ श्वास घेतला. आता हे फक्त लालच नव्हतं, ही बेचैनी होती. स्मिताने कदाचित अमित यांच्या सेटलमेंटचा उल्लेख केला असेल आणि सिद्धार्थ कुत्र्यासारखा त्यावर झडप घालत होता. मी ताबडतोब रीनाला फोन केला. एक बनावटी कागद बनवा, मी म्हणाले. बनावटी? हो, असा की खरा वाटावा. दाखवा की फक्त 15-20 लाख बाकी आहेत एका छोट्या खात्यात. इतके की त्यांना वाटेल काहीतरी आहे, पण इतके कमी की त्यांची खरी नियत उघडी पडेल. तुम्ही खूप कठोर झालात लताताई, त्या म्हणाल्या. मजबुरी आहे, मी म्हणाले. अमित गेल्यावर त्याच्या भावानेही इन्शुरन्स हडपायचा प्रयत्न केला होता. असे लोक मला नवे नाहीत. फक्त माझी मुलगी त्यांच्यासोबत उभी राहील असं कधी वाटलं नव्हतं. त्या रात्री मी बनावटी कागद टेबलावर ठेवले. पडदे उघडे, दिवे चालू. जर स्मिता किंवा सिद्धार्थ माझ्या आयुष्यात डोकावत असतील तर त्यांना फक्त ते दिसावं जे मी दाखवू इच्छिते. 3 दिवस काही झालं नाही. 4थ्या दिवशी सकाळी बँकेतून फोन आला. श्रीमती लता, तुमच्या एका जुन्या खात्यात लॉग इनचा प्रयत्न झाला. रक्कम कमी आहे पण संशयास्पद वाटलं. युजरने नाव टाकलं, लता अमित जाधव, माहेरचं आडनाव. फक्त दोघांनाच माहीत होतं, माझे पती आणि माझी मुलगी. माझी बोटं थंड झाली. कोणत्या डिव्हाइसवरून? स्मिता सिद्धार्थ या नावाच्या टेबलवरून. लोकेशन वाकडगाव. मी डोळे मिटले. म्हणजे खरंच होतं. सिद्धार्थ खोदकाम करत होता आणि स्मिताने एकतर मदत केली किंवा डोळे झाकले. कॉल संपल्यावर मी खुर्चीत बसले. खोली कठोर शांततेने भरली. बनावटी आमिष त्यांनी गेलं होतं आणि आता त्यांचा खरा चेहरा समोर आला होता. पण त्या शांततेत आणखी एक सत्य माझ्यात उतरलं. ही फक्त पैशांची लढाई उरली नव्हती, ही आता नियंत्रणाची लढाई होती. एक माणूस जो मला रिकामा करू इच्छित होता आणि एक मुलगी जी प्रेमाच्या आंधळेपणात त्याला ओळखू शकत नव्हती. मी पुन्हा रीनाला फोन केला. ते जाळ्यात अडकेल, मी म्हणाले. आता पुढचं पाऊल उचला. आणि बरेच वर्षानंतर माझ्या ओठांवर हलकी स्मितहास्य उमटली. कारण जेव्हा स्मिता आणि सिद्धार्थ पुढच्या वेळी माझ्यासमोर येतील तेव्हा मी ती बेबस आई उरलेली नसावी जशी ते समजतात. मी स्वतः तुफान बनून उभी राहीन. सकाळचं ऊन माझ्या स्वयंपाकघरातल्या तुटलेल्या फरशांवर पडत होतं. त्या फरशा ज्यांना मी वर्षानुवर्ष दुर्लक्षित केलं होतं, कारण माझी सगळी कमाई स्मिताच्या घरात जात होती. आज मात्र त्या भेगांमध्ये अपराधबोध वाटला नाही. हे माझं घर होतं, माझ्या भिंती, माझी छत, भले जर्जर पण माझी. आणि आता मी स्वतःसाठी उभी राहायला तयार होते. सकाळी 9 वाजता रीना आल्या. हातात फोल्डर, चेहऱ्यावर तोच ठाम आत्मविश्वास. त्यांनी टेबलावर कागद ठेवले. लताताई, बाजार खूप मजबूत आहे. वाकड गावात घर 1 कोटींच्या वर गेली आहेत. तुमचं घर लगेच विकलं जाईल.
आता सुरू केलं तर खरीददारांची रांग लागेल. मी डोकं हलवलं. हे काम गुप्त ठेवा. स्मिता, सिद्धार्थला कळू देऊ नका. जोपर्यंत खूप उशीर होणार नाही. त्या पेनने लिस्टिंग फॉर्मवर तारीख भरत म्हणाल्या, उद्यापासून फोटो काढू, नोटीस कायद्याने देऊ. फक्त त्यांच्या रागासाठी तयार राहा. 3 वर्ष त्यांच्या रागासोबत जगले. मी म्हणाले, आता पहिल्यांदा माझ्या निर्णयासोबत जगणार आहे. त्या दुपारी स्मिताचे मेसेज येऊ लागले. आई, तू असं का करतेस? जरा जास्त रिॲक्ट करू नकोस. सिद्धार्थ म्हणतो तू ड्रामा करतेस. समाजात आमची नाचक्की करू नकोस. फक्त साईन कर आणि शेवटी तुला खरंच आमच्यावर प्रेम असेल तर सिद्ध कर. हे नाटक थांबव. मी काही उत्तर दिलं नाही. प्रत्येक शब्द रटलेला वाटत होता, जणू सिद्धार्थने तिला शिकवलं होतं. संध्याकाळी रीनाचा फोन. लताताई, आज एक खरीददाराशी बोलले. 1,05,00,000 रोख देण्यास तयार आहे. सगळं नीट केलं तर तुम्ही कर्जमुक्त आणि सुरक्षित राहाल. सुरक्षित? हा शब्द ऐकून हृदय घट्ट झालं. जणू हा शब्द आत्तापर्यंत माझा नव्हता. पण तुफान अजून संपलं नव्हतं. 2 दिवसांनंतर दारावर बेल वाजली. मला वाटलं पुन्हा वकील आले, पण सिद्धार्थ उभा होता. कपाळावर घाम, डोळ्यात बेचैनी. आई प्लीज, तो म्हणाला. वेद आणि तन्वीच्या आयुष्याचा विचार करा. घर गेलं तर शाळा बदलावी लागेल. मित्रांपासून दूर व्हावं लागेल. मी थांबवले. त्यांना काय शिकवण मिळाली आहे हे विचार. जेव्हा त्यांनी पाहिलं की तुम्ही आणि स्मिता आपल्या आजीला ATM सारखं वापरताय. मुले लवकर शिकतात सिद्धार्थ. तुमच्याकडून ते काय शिकतायत? तो थबकला. आई, विकू नका. थोडा वेळ द्या. आम्ही बिलं भरणार. वचन देतो. वचन? मी थंडपणे म्हणाले. ज्या दिवशी तुमच्या बायकोने मला फरशीवर पाडलं त्या दिवशी सगळी वचनं तुटली. तो पिवळा पडला. एक शब्दही न बोलता निघून गेला. त्या रात्री बऱ्याच वर्षानंतर मी शांत झोपले, भीतीशिवाय. कारण निर्णय झाला होता. माझं घर, माझी प्रतिष्ठा, माझं भविष्य आता फक्त माझंच होतं. दुसऱ्या सकाळी रीना कॅमेरा घेऊन आल्या. आम्ही वाकड गावाला गेलो. माझं हृदय धडधडत होतं. तेच घर ज्यासाठी मी सगळं सोडलं. बाहेरून आनंदी दिसत होतं. मुलांची सायकल, रंगीत गमले, पण आत युद्धभूमी होती. रीनाने प्रत्येक कोपरा फोटोत घेतला. ही प्रॉपर्टी हातोहात जाईल, त्या म्हणाल्या. वरील खिडकीतून वाटलं स्मिता पडद्या आडून डोकावतीये. संध्याकाळपर्यंत लिस्टिंग लाईव्ह झाली. 3 दिवसात रीनाचा फोन. लताताई, 3 ऑफर आल्यात. 2 तर मागितल्या किमतीपेक्षा जास्त. तुफान जोर धरू लागलं होतं. स्मिताचे फोन आता विनवणीत बदलले. तू आमच्यासोबत असं कसं करू शकतेस? तू आमचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहेस आई. आई, आमचं घर हिरावून घेऊ नकोस. आणि मग राग. जर तू आमचं घर विकलंस तर मुलांना भेटण्याची अपेक्षाही करू नकोस. कधीच नाही. मी प्रत्येक व्हॉईसमेल ऐकलं. डोळ्यात अश्रू होते, पण पाठीचा कणा सरळ होता. तिला वाटलं धमक्या मला मोडतील. तिला माहीत नव्हतं की त्या मला आणखीन मजबूत करत होत्या. 7वी दिवशी रीनाचा फोन. सर्वात जास्त ऑफर पक्की झाली. या आठवड्यात करार साईन होऊ शकतो. स्वतंत्र. आणखी एक शब्द जो मी बरेच वर्ष विसरले होते. मी खिडकीतून बाहेर पाहिलं. माझ्या छोट्या घराच्या भिंतीवरचा जुनाट प्लास्टर सोलत होता. गमले तुटलेले, तरीही बरेच वर्षानंतर ओठांवर हसू आलं. स्मिताला वाटलं तिने मला आपल्या आयुष्यातून बाहेर ढकललं. तिला काय माहीत होतं की त्या धक्क्याने तिने मला मुक्त केलं. लिस्टिंग लाईव्ह झाल्यावरचा आठवडा आंधळ्यासारखा होता. 4ही बाजूंनी वाऱ्याचा जोर. आवाज ओरडत होते, पण मी स्थिर उभी राहिले. माझा फोन युद्धभूमी बनला. 30 मिस कॉल, 50 झाल्या. नंतर 70. व्हॉईसमेलची रांग लागली. आधी स्मिता रडली. आई प्लीज असं करू नकोस. तू आम्हाला बरबाद करतीयस. वेद, तन्वीला कळणार नाही की आजीने त्यांचं घर का विकलं. मग राग. तू स्वार्थी आहेस. आम्ही इतकं सहन केलं आणि तू आमची समाजात नाचक्की करतेस. आणि धमकी. घर विकलंस तर मुलांना कधी भेटू देणार नाही. कधीच नाही. प्रत्येक संदेश माझ्यावर आदळला, पण बुडण्याऐवजी मला उंच केलं. कारण प्रत्येक शब्दाने मला आठवण करून दिली की मी बरोबर आहे. एके संध्याकाळी सिद्धार्थ आला. चेहरा थकलेला, दाढी वाढलेली, दारात उभा, जणू मंदिरात भीक मागायला आला आहे. आई प्लीज, फक्त एकदा आणखी विचार करा. आम्ही पैसे परत करू. हळूहळू सुरू करू. मी वचन देतो. स्मिता टेन्शनमध्ये होती. तिने मुद्दाम नाही केलं. मी हात गुंफले. सिद्धार्थ, मी स्मिताला बरोबर चुकीचं शिकवलं होतं. तिनं मुद्दाम केलं. टेन्शन हिंसेला आणि लालचाला माफ करत नाही.
त्याची नजर खाली गेली. क्षणभर मला त्याची दया आली, पण दया आता माझ्या हातात नव्हती. मी हळूच दरवाजा बंद केला. त्या रात्री बिछाण्यावर पडले तेव्हा पहिल्यांदा माझे विचार स्पष्ट ऐकू आले. हे बदला नाही, हे मला वाचवण्याचा मार्ग आहे. 3 दिवसानंतर रीनाचा फोन. लताताई, एक गंभीर खरीददार सापडला. 1,10,00,000ची ऑफर. मागितल्यापेक्षा जास्त आणि ते लवकर बंद करू इच्छितात. माझे हात थरथरले. भीतीने नाही, अंतिम निर्णयाच्या ताकदीने. पण स्मितालाही जाणवायला लागलं होतं. दुसऱ्या सकाळी ती न सांगता माझ्या घरी आली. चेहरा पिवळा, डोळे रडून सुजलेले. ती माझी मुलगी वाटत नव्हती, तिची सावली होती. न विचारता बसली आणि बोलली, आई प्लीज मला माफ कर. मी शांत राहिले, फक्त पाहत होते. मी चुकले, ती म्हणाली. त्या दिवशी धक्का देण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. मी फक्त घेरलेले वाटत होते. प्लीज घर विकू नको, आम्हाला आणखी एक संधी दे. आम्ही EMI हळूहळू उचलू. जसं तू म्हणशील तसं. वचन देते. वचन? माझ्या कानात राखासारखं पडलं. हलकं, पोकळ. मी फक्त एक प्रश्न विचारला. तू खरंच माफी मागायला आलीस? खरंच मान्य करायला आली की फक्त सबब सांगायला? शांतता. ओठ थरथरले. पण ती म्हणाली, आई तू वाढवून सांगतेस. तू तर फक्त पडलीस, काहीच लागलं नव्हतं. मी केस मागे सरकवले आणि कपाळावरील जखम दाखवली. जखम लागली होती. तिचे डोळे क्षणभर डगमगले, मग पुन्हा कठोर झाले. तू नाटक करतेस, इतकं वाईट नव्हतं. आणि तिथेच खरं सत्य होतं. खंत नव्हती, खरी माफी नव्हती, फक्त चालाकी. मी उठले. स्मिता, आता पुरे झालं. ना EMI ना त्याग. घर विकलं जाईल. तीही उठली. तिचा आवाज थरथरत होता, पण शब्द सुरीसारखे. जर तू हे केलेस तर मी तुला कधीच माफ करणार नाही आणि मी मुलांनाही तुझा द्वेष करायला शिकवेन. हे शब्द माझ्या हृदयात भाल्यासारखे खुपले. पण मी तिला माझी जखम दाखवली नाही. मी दरवाजा उघडला आणि म्हणाले, जा स्मिता प्लीज. ती पाय आपटत बाहेर गेली. दरवाजा इतका जोरात लावला की चौकट हादरली. मी भिंतीला टेकले. हृदय धडधडत होतं. ही शेवटची परीक्षा होती आणि ती त्यात नापास झाली. त्या संध्याकाळी रीनाचा फोन. लताताई, खरीददार तयार आहेत. साईन केलं तर काही दिवसात डील पूर्ण होईल. मी हळूच म्हणाले, करा. आणि त्या क्षणी स्मिताच्या घराशी माझा शेवटचा संबंधही तुटला. पण मला माहीत होतं की तुफान अजून संपलेलं नव्हतं. स्मिता आणि सिद्धार्थ इतक्या सहज हार मानणार नव्हते. ते ओरडतील, अपराधबोध दाखवतील, धमकावतील. त्यांना माहीत नव्हतं की आता अपराधबोधाचा जादू माझ्यावर चालणार नाही. मी आता मुक्त आहे आणि मुक्तीची किंमत कधीच नसते. कागदी काम जवळपास पूर्ण झालं होतं. रीनाने शुक्रवारी खरीददारांसोबत सायनिंग ठरवलं. रविवारी वाकड गावचं ते घर माझं राहणार नव्हतं. बरेच वर्षानंतर मला वाटलं जणू माझ्या पायाखाली जमीन ठोस झाली आहे. पण तुफान इतक्या सहज थांबत नाही. बुधवारी सकाळी कुरिअर आलं. लिफाफ्यावर पुण्यातील एका मोठ्या लॉ फॉर्मचं नाव. आत कायदेशीर नोटीस. स्नेहा आणि सिद्धार्थने दावा केला की मी मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे, स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही आणि माझ्या परवानगीशिवाय घर विकणं चुकीचं आहे. डायनिंग टेबलवर बसून मी ते शब्द वाचत होते, जे कोणत्याही धक्क्यापेक्षा जास्त खोल वाटले. माझी स्वतःची मुलगी मला वेडं ठरवून माझं घर हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होती. मी ताबडतोब रीनाला फोन केला. त्या शांत आणि ठाम होत्या. ही फक्त धमकावण्याची खेळी आहे. लताताई, कायद्याने याचं काहीच चालणार नाही. घर तुमच्या नावावर आहे. फक्त वेळ ओढायचा प्रयत्न आहे. पण माझे हात थरथरत होते. मला माहीत होतं स्मिता सिद्धार्थची हीच अपेक्षा होती की मी थकून जावं, घाबरून जावं आणि हार मानावी. संध्याकाळी स्मिता माझ्या घरी आली. डोळे लाल, आवाज ताणलेला. तू असं कसं करू शकतेस ग? ती म्हणाली. आमच्या पाठीमागून घर विकलंस, लोक आमच्याबद्दल काय म्हणतील? मी तिच्याकडे पाहिलं. तीच मुलगी जी लहानपणी सायकलवर शाळेला सोडायचे. लोक म्हणतील की मी अखेर मूर्खपणा सोडला, मी म्हणाले. तिचा चेहरा लाल झाला. तू आजारी आहेस, तुला मदत हवी. म्हणूनच आम्ही वकिलांकडे गेलो. तू नीट विचारही करू शकत नाही. मी तिच्या जवळ गेले. स्मिता, बऱ्याच वर्षानंतर मी खरंच स्पष्ट विचार करत आहे आणि पहिल्यांदा मी स्वतःबद्दल विचार करत आहे. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तुला पश्चाताप होईल. तू एकटी मरशील आणि नातवंडांना कधीच भेटणार नाही. हे शब्द सुरीसारखे खुपले. पण मी पापणीही झपकवली नाही. खोट्याच्या जाळ्यात अडकून राहण्यापेक्षा खरं एकटी राहणं बरं. ती दरवाजा आपटून निघून गेली. दुसऱ्या दिवशी रीना माझ्यासोबत रजिस्ट्री ऑफिसला गेली. खरीददारांनी हसत कागदांवर सह्या केल्या.
मी पेन उचलला आणि शेवटच्या पानावर माझं नाव लिहिलं आणि त्या क्षणी ते घर माझं राहिलं. मला वाटलं होतं दुःखाचा पूर येईल, पण जे आलं ते हलकं होतं. जणू बरेच वर्षाचं ओझं उतरलं. माझा श्वास खोल झाला. मी मुक्त होते. रात्री सिद्धार्थचा मेसेज, हे संपलं नाही, तुम्हाला पश्चात्ताप करावा लागेल. मी फोन ठेवला उत्तर न देता. सकाळी सूर्य उगवला तेव्हा मी खिडकीत बसले होते. हातात चहा. बाहेर पक्षी आणि शहराची गडबड चालली होती. आणि मी स्वतःशी हळूच म्हणाले, नाही सिद्धार्थ, हे संपलंच आहे, कारण मीच ते संपवलं. बरेच वर्ष मी समजत होते की प्रेम म्हणजे बिनशर्त देणं. मी समजत होते की आई होणं म्हणजे अंतहीन त्याग. पण आता मला खरं कळलं, सन्मानाशिवाय प्रेम हे प्रेम नव्हे, गुलामी आहे. आणि मी आता कधीच गुलाम होणार नाही. प्रेक्षक मित्रांनो, तुम्हालाही वाटत असेल की प्रत्येक नात्यात मर्यादा आवश्यक आहेत, तर ही कथा नक्की शेअर करा. खाली कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात. व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. चला तर भेटूया दुसऱ्या कथेसोबत.